सेकंड। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? याचे पाय धरू का दिल्लीत जाऊन पाय धरू ये क्या है? का इथल्या मुख्यमंत्र्याचे पाय धरू नेमके धरू पाय कोणाचे? जाऊ दे एकदा सगळ्यांचेच पाय धरू कारण घोटाळ्यानं बरबटलेला माणूस पुन्हा मंत्रिपदाची भीक मागण्यासाठी कुणाकुणाचे पाय धरेल, कुणाकुणाच्या जवळ जाऊन लोटांगण घालेल किंवा कुणाचे पाय चाटेल. अजित पवारांना माझा थेट सवाल आहे. घोटाळेबाज, खुनाचे आरोप, लफडेबाजीचा इतिहास असलेल्या लोकांना जर पुन्हा मंत्री केलं तर लक्षात ठेवा, सत्तेची पायरी थोडी उंच असते म्हणताल, पण त्या पायरीपर्यंत पाणी भरायला किंवा माणसांना यायला वेळ लागत नाही. कारण लोक सगळं पाहतायत. लोकांना माहिती आहे की लफडेबाज, खुनाचे आरोप असलेल्यांना जर मंत्री केलं तर तुमची कशी पाय उतरणी करायची. कारण मुद्दामून उगाची उगच शनी मागं लावून घेऊ नका, नाही तर अशी ग्रहदशा फिरेल, उतानं पातानं व्हावं लागेल. म्हणून लक्षात ठेवा, हा सल्ला, एक चांगला सल्ला तुम्हाला मी देतोय. तो सल्ला घ्या आणि त्याला सांगा, मंत्रिपद तुला नसतंय बाबा, तुला दिलं तर माझंच लागतंय.